हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या मराठी चॅनल वरती. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला मी तुम्हाला आज दाखवते आमच्या रूम मधून सकाळी हर्षू फॉल कशा प्रकारे दिसतो. आता बघा तुम्ही, गर्दी किती झाली आहे तिथे. आपण पण थोड्याच वेळात तिथे जाणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहे आम्ही कॅलगरी पासून ते टोरंटोचा फ्लाईटचा प्रवास आणि तिथून आम्ही बाय कारने टोरंटोवरून नायगरा फॉल साठी आलो आहोत. त्याची जर्नी त्या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी वरती आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, नक्की बघा. इथे फॉल्स साइडला जाण्यासाठी तुम्ही इनक्लाइन रेल्वेने पण जाऊ शकता. इथून ते जवळच आहे, किंवा तुम्ही विगो बसने पण जाऊ शकता किंवा तुमच्या कारने पण जाऊ शकता. पण कारने गेल्यानंतर पार्किंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही बसेसचा किंवा इनक्लाइन रेल्वेचा वापर करा. हे बघा किती सुंदर दिसत आहे. हे तर आपण रूम मधूनच बघत आहोत, प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तर किती भारी दिसेल. चला मग आता आम्ही निघतो आहे तिथे जाण्यासाठी आणि माझा अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करीन, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा, आज आम्ही सगळेजण खूप खुश आहोत, कारण आमची आज आणखीन एक बकेट लिस्ट पूर्ण होणार आहे. या बसने आम्ही चाललो आहोत नायगरा फॉल साठी. आम्ही प्रांजलीमुळे आम्ही आमच्या कारने जाणार होतो, पण आम्ही खालती आल्यानंतर हॉटेलच्या स्टाफने आम्हाला सांगितले, तुम्ही तुमच्या कारने जाण्यापेक्षा इथे समोरच विगो बस येते, त्या बसने तुम्ही जा. जास्तीत जास्त 15 मिनिट लागतात पोहोचण्यासाठी. आम्ही जे ऑनलाईन तिकीट घेतले होते त्यामध्ये आमचे पार्किंगचे तिकीट पण इन्क्लूड होते, तरी पण आम्ही या बसने जाण्याचा विचार केला, कारण कार पार्क करण्यासाठी तिथे जवळपास पार्किंग मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. आणि एक सांगायचे राहिले, आणि आमच्या तिकिटामध्ये विगो बसचा पण पास इन्क्लूड आहे आणि इनक्लाइन रेल्वेचा पण पास इन्क्लूड आहे. आम्ही भरपूर दिवसातून किती पण वेळेस आम्ही ये जा करू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी या बसेस मधून किंवा इनक्लाइन रेल्वेने आम्ही जाऊ शकतो. मी तुम्हाला पुढे सांगेलच आम्ही कुठला पास घेतला आहे तो. Next stop, the Floral Show House. You can also watch the power station from here if you follow the path onto the right and walk up to the building. All right, enjoy yourselves. थँक्यू. You're welcome. आम्ही ह्या बसमध्ये आलो. वी गो राईड टू फन. आपण जे पास घेतला आहे त्या पासमध्ये इन्क्लूड आहे. हे बघा, आम्ही नायगरा फॉल्स पार्कला पोहोचलो आहोत. आम्हाला बसने 10 मिनिटे लागले इथे पोहोचण्यासाठी. नायगरा फॉल्स अँड रिव्हर रेल्वे पॉवर हाऊस. जर तुम्ही कॅनडामधला नायगरा फॉल बघण्यासाठी येणार असल्यास आणि जर तुम्हाला रूम बुक करायची असेल तर मी तुम्हाला दाखवत आहे या साइडनं कोणकोणते हॉटेल्स आहेत जर ते. तुम्ही नायगरासाठी विजिट करणार असाल आणि तुम्हाला जर फॉल व्ह्यू साठी हॉटेल बुक करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन मध्ये मॅरिओट आहे. हे दुसरं मॅरिओट आहे. त्यानंतर टॉवर आहे, टॉवर हॉटेल. त्यानंतर हॅथ रेजन्सी आहे. त्यानंतर हिल्टन पण आहे, पण तो थोडंसं लांब आहे. आणि हा कसिनो हॉटेल आहे. यापैकी तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये तुमची रूम बुक करू शकता.
ते आधी करूया. हा पाऊसच चालू. हे बघा थोडा पाऊस चालू झाला आहे. आता आम्ही टेबल रॉक सेंटरच्या आतमध्ये चाललो आहोत. इथे असे गिफ्ट शॉप वगैरे आहेत मध्ये. हे बघा आम्ही इन्फॉर्मेशन सेंटरच्या तिथे आलो आहोत. आम्ही ऑनलाईन तिकीट घेतले होते नायगरा पार्कचे. इथे आपल्याला त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आपल्या अट्रॅक्शन बद्दल आणि टाइम स्लॉट बद्दल. हे बघा इथे स्क्रीन वरती तिकिटाबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्हाला कोणकोणते अट्रॅक्शन करायचे आहेत आणि जर तुम्हाला त्याबद्दल पास पाहिजे असेल तर पास पण मिळतो. इथे 3 प्रकारचे पास आहेत. क्लासिक पास मध्ये अडल्ट साठी $89 आणि किड्स साठी $60 आहे. जर तुम्ही प्लस पास घेतला तर अडल्ट साठी $109 आहे आणि किड्स साठी $70 आहेत. आणि जर तुम्ही प्रीमियम पास घेतला तर अडल्ट साठी $129 आहे आणि किड्स साठी $85 आहेत. आम्ही प्लस पास घेतला होता. हे बघा त्यांनी आम्हाला असे पासपोर्ट दिले आहेत चौघांचे. यामध्ये नायगरा मधल्या अट्रॅक्शन बद्दल माहिती आहे आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अट्रॅक्शन बद्दलचे ते स्टिकर देतात. ते आपण या पासपोर्ट वर लावू शकतो. तिथं स्टिकर प्लेस करायचं आणि मग हे कलर करायचं. ओके. नंतर त्यांनी आम्हाला अडल्टचे 2 आणि किड्सचे 2 असे पास दिले आहेत. क्लासिक आणि प्लस पास हा 2 डेज साठी असतो आणि प्रीमियम पास हा 3 डेज साठी असतो. तुमचा पास किती दिवसाचा आहे त्यानुसार तुम्ही तुमचे अट्रॅक्शनचा टाइम स्लॉट बुक करू शकता. आणि या पास मध्ये तुमचे विगो बस राईड आणि इन्क्लाइन रेल्वे इन्क्लूड असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड ट्रॅव्हल करू शकता. जे समोर दिसतंय त्या साईडला जर्नी बिहाइंड द फॉल आहे, त्याचा एंट्रन्स आहे. आता आम्ही जर्नी बिहाइंड द फॉल करणार आहोत. चला मग तुम्ही पण आमच्या सोबत. Portals here are dry and the observation deck is wet, so please watch your step on the observation deck. Okay? जर्नी बिहाइंड द फॉल्स करण्यासाठी आपल्याला टेबल रॉक सेंटर मधून लिफ्टने 125 फूट जमिनीखाली जावे लागते. हा जो टनेल दिसत आहे तो 130 वर्ष जुना आहे. हा टनेल एक ऐतिहासिक टनेल आहे. या टनेल मधून चालत आपण धबधब्याच्या अगदी मागून त्याच्या पायथ्याशी उभे राहून आनंद घेऊ शकतो. धबधब्याच्या पाण्याचा आवाज, त्याचा पाण्याचा वेग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. टनेल मधून धबधबा बघायला जाताना आपण भिजू नये म्हणून असे पॉन्चू म्हणजे रेनकोट ते सगळ्यांना देतात. हे रेनकोट फ्री मध्ये असते. हे बघा आमचा पॉन्चू जादू. तुम्ही आता बघितले आणि पाण्याचा आवाज पण ऐकला असेल. किती प्रेशरने ते पाणी पडत आहे. या टनेल मधूनच आपल्याला दुसऱ्या साईडला जायचे आहे. तिथे तुमच्यासाठी खूप मोठे सरप्राईज आहे. हे बघा, हे आहे सरप्राईज.
हे बघा, हे जे लोक थांबले आहेत याला ऑब्झर्वेशन डेक म्हणतात. इथून आपण धबधब्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उघड्या डेकवरून अंगावर उडणारे पाण्याचे तुषार आणि एवढा मोठा अवाढव्य धबधबा अगदी जवळून पाहता येतो आणि अनुभव घेता येतो. नायगरा फॉल हा कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर असलेला जगातील सर्वात प्रसिद्ध, सुंदर आणि भव्य धबधब्यापैकी एक आहे. हा जो नायगरा फॉल्स आहे 3 वेगवेगळ्या भागांनी मिळून बनला आहे. हा जो समोर दिसत आहे तो सर्वात मोठा भाग म्हणजे हॉर्सशू फॉलचा आहे, ज्याला कॅनेडियन फॉल्स असेही म्हणतात. हा हॉर्सशू फॉल्स पूर्णपणे कॅनडामध्ये येतो आणि त्या साईडला अमेरिकन फॉल्स आणि ब्रायडल वेल फॉल्स हे दोन्ही छोटे फॉल्स अमेरिकेच्या साईडला येतात. आणि सर्वात मोठा हॉर्सशू फॉल हा कॅनडामध्ये आहे. त्या साईडला आहे ना USA आहे, तिथं बघा भरपूर लोक उभारले दिसत आहेत. हे बघा, ही जी ब्ल्यू कलरची क्रूज दिसत आहे ती USA ची क्रूज आहे आणि रेड कलरची क्रूज आहे ती कॅनडा साईडची क्रूज आहे. खालती पण जाऊ शकतो. तुम्ही USA वरून पण नायगरा फॉलची क्रूज घेऊ शकता किंवा कॅनडावरून पण नायगरा फॉलची क्रूज घेऊ शकता. पण एवढंच आहे की कॅनडावरून व्ह्यू चांगला मिळतो आणि जवळून फॉलचा आनंद घेऊ शकतो. हे बघा, ही आहे कॅनडा साईडची क्रूज. ही क्रूज आम्ही उद्या करणार आहोत.
या क्रूजचे तिकीट सेपरेट घ्यावे लागते, ते पासमध्ये इन्क्लूड नाही. जर्नी बिहाइंड द फॉल्स पाहताना असे वाटते दर सेकंदाला हजारो पटीने पाणी वेगाने खाली कोसळते आणि त्या पाण्याची भयानक ताकद आणि निसर्गाचा हा सुंदर चमत्कार अगदी जवळून अनुभवायला मिळतो. मी काय सांगू, मी शब्दात सांगू शकत नाही. जे डोळ्याने पाहिले ते. हा निसर्गाचा सुंदर नजारा आम्ही आमच्यासोबत घेऊन जात आहोत. आय होप आम्ही नंतर आणखीन एकदा नायगरा फॉलला व्हिजिट करू. तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत नक्की इथे व्हिजिट करा. या पुढचे पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा जर्नी बिहाइंड फॉलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय. Never really know what's going on. Look at me sometimes.